जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. शरद पवारांच्या शिलेदाराचा अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय. माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. खासदार सुरेश म्हात्रेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. भिवंडीतल्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत घेतली भेट. 34 वर्षांनंतर वडिलांप्रमाणेच मुलांची विधानसभेत पहिली एंट्री. 1990 सालच्या आर पाटील आणि अनिल बाबरांच्या विधानसभा एंट्रीची रोहित पाटील आणि सुहास बाबरांकडून पुनरावृत्ती. खारघरमध्ये नगरसेवकांचं काम बंद आंदोलन. धरणापासून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या कामाला विरोध. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून 12 ते 13 मंत्रिपदांची मागणी. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. विधानसभेच्या एकूण 173 आमदारांनी आज घेतली शपथ. उर्वरित 115 आमदार उद्या शपथ घेणार, तर विरोधी आमदार सुद्धा उद्या शपथ घेणार. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर झाला निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभा सभागृह नेते म्हणून निवड होणार. सूत्रांची माहिती. तर विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता. फडणवीस सरकारच्या कामकाजाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात. आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन. विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी. राहुल नार्वेकरांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर उद्या पुन्हा भरणार अर्ज. आमदार भावना गवळींची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती. भावना गवळी सध्या विधान परिषदेच्या सदस्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाणार. अभिषेक मनु सिंघवींना भेटून कायदेशीर सल्ला घेतला जाणार असल्याची माहिती. काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी सोलापूरमधल्या मार्कडवाडीत येणार. राहुल गांधी ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढणार. मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांचा ईव्हीएमवरच्या मतदानावर आक्षेप. ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभेच्या वेळेला त्यांच्यासाठी ईव्हीएम चांगलं होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप. अजित पवारांची विरोधकांवर टीका. आम्ही जिंकलो तरी ईव्हीएम बाबत शंका कायम. आम्ही बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मधील तफावत दाखवली. सरकारकडून लोकशाही चिरडण्याचं काम सुरू. आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा. मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार. निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचं ट्विट. शरद पवारांच्या मार्कडवाडी दौऱ्यापूर्वी माळशिरस तालुक्यामध्ये भाजप आक्रमक. माजी आमदार राम सातपुतेंनी मार्कडवाडीमध्ये लावले बॅनर. मार्कडवाडीची आग सगळीकडे लागेल असं त्यांना वाटलं, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं. तर मार्कडवाडीत कायदा सुव्यवस्थेचा नेमका काय प्रश्न उद्भवला होता? शासनानं का हस्तक्षेप केला? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या 3 उमेदवारांचा निवडणूक आयोगाकडे अर्ज. ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज. अर्जावर 45 दिवसांनंतर निर्णय होणार. पुण्यामध्ये पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच. पुण्यात पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष.